जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध तालुका प्रमुख विकासजी दुधाडे यांचं पदमुक्त केल्याबद्दल जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध विकास बुजाडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विकास बुजाडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडल्यानंतर आता चांदवड शहर प्रमुखांचाही राजीनामा. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास भुजाडे यांचे अचानक पद काढल्यामुळे चांदवड तालुक्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत विकास भुजाडे यांचं समर्थन केलं. चांदवड शहरात पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थन करत शहरात बॅनर लावून फटाके फोडत ढोल ताशे लावून मिरवणूक काढणारे पहिले पदाधिकारी यांनी आपल्या वरिष्ठ विकास भुजाडे यांच्या मार्गदर्शनात चांदवड शहराचे प्रमुख पद हाती घेत शिवसेनेचे उपक्रम राबवत काम केले. पण विकास भुजाडे यांचे पद अचानक गेल्याने त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पाठवत नाराजी व्यक्त करत पत्रकारांशी संवाद साधला. तर चांदवड तालुक्यातील शिवसेनेचे जे पदाधिकारी अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या त्या पदावरून काढण्यात आलेलं आहे. तुम्ही एक शहर प्रमुख म्हणून काय सांगाल? तसं सांगायचं झालं तर शहरप्रमुख म्हणून सांगायचं झालं तर गेल्या 2-2.5 वर्षापासून शिंदे साहेबांनी जी बंडाची भूमिका घेतली, शिंदे साहेब गुवाहाटीला जायच्या आधी सुरतला गेले होते. त्याच वेळेस मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून मी शिंदे साहेबांचं समर्थक ही एक पोस्ट टाकली होती. तर मी त्यावेळेसचं समर्थन केलं होतं आणि त्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम झाला. शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, एक कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला आणि त्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या, उलाढाली झाल्या, पक्ष संघटना वाढत गेली. आमचे मार्गदर्शक सन्माननीय विकासजी भुजाडे यांचा मुंबईत वाशिम निवासस्थानी प्रवेश झाला. त्यांच्या नेतृत्वात घोडदौड पक्षाची मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तळागाळात शिवसेना पोहोचवण्याचं काम त्या माणसाने केलं. स्वतः पैसे खर्च करून मोठं कार्यालय उभारलं आणि एवढं सगळं करत असताना तो माणूस काही कामानिमित्त बाहेरगावी असताना अचानक आम्हाला आमच्या मित्रांकडून काही गोष्टी कळल्या की भुजाडे साहेबांचं पद रिक्त करून नवीन माणसाला तिथे दिलेलं आहे. तर ही गोष्ट आम्हाला बाहेरून आमचे मित्रपरिवार इतर बाहेरून गावातले नागरिक यांच्याकडून कळली. तर याचं एक वाईट वाटलं आम्हाला का एवढ्या मोठ्या ताकदीचा माणूस, नातेसंबंध असणारा, एवढी मोठी संघटना वाढवणारा, एवढं जवळजवळ या माणसाने 3,000-3,500 शोधित नेमले, एवढे मोठं काम, प्रचंड काम करणाऱ्या माणसाला जर अचानक पदावरून काढून नवीन माणसं तिथे गेलं तर एक भीती निर्माण झाली की उद्या माझ्या बाबतीत बी येऊ शकतो. मी शहर प्रमुख आहे, उद्या अचानक एका दिवशी मला समजू शकतं बाहेरून का तुझं पद गेलं, नवीन माणूस दिलं आहे. तर या भीतीपोटी आणि चांगलं काम करणाऱ्याला न्याय नाही भेटला ना, हे असं असताना तर ही एक आमच्या मनात भीती निर्माण झाली. म्हणून मी माझ्या शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला. आणि त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण की ज्यावेळेस पक्षाचं काम राहतं, शोधूत लागतील, बूथ प्रमुखांच्या याद्या लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी सभासद नोंदणीचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आमची आठवण पक्षाला येते आलीच पाहिजे. पण ज्यावेळेस पक्षाचे काही दुसरे कामं राहतात, वैयक्तिक काही कामं राहतात, पक्षाचे काही लाभाचे काही कामं राहतात, निधी संदर्भात असतील की काही इतर वेगळे विषय असतील, मान सन्मानाचं काम असेल किंवा पालकमंत्र्यांकडे जायचं असेल किंवा काही एखादी मोठी मिटिंग असेल तिथे जायचं असेल तर तिथं आम्हाला आलेलं जात नाही, आम्हाला माहीत होत नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला बाहेरून कळतात. मग शहरप्रमुख असून जर तरी मला विश्वासातच घेतलं नाही आजपर्यंत तर बाबा काय लागतं आहे का, काही अडचणी आहे का, बाबा तुम्ही काम करत नाही तर काम का हळू करताय, याची कधी विचारलं जात नाही ना. त्यामुळे एक आम्हाला मान सन्मान आहे आम्हाला, आम्ही स्वतःचं वेळ एवढं पक्षाचं काम करतो. त्याच्यामुळं मग भुजाडे साहेबांचा जो हे झालेला आहे काय म्हणतात त्यांचं पद घेतलं काढून त्याची एक चुकीची प्रतिक्रिया सांगत होती म्हटली. त्या प्रतिक्रियेला एक समर्थन म्हणून माझ्या शहर प्रमुख करायचा कालच रात्री आमचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्याकडून माझा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.